निघून जीव गेला लांब 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 लाज भी घालू नको पिंगा तू थांब 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 वाट तुझी बघू चल निघून लांब 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 घालू नको पिंगा तू थांब थांब थांब। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर मटेरियलमधील काय करायचे एक एक प्रमाणे इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथे तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता बघू शकता प्रत्येक मी इथं बीटमार्कमध्ये प्रॉपर अशी इमेज ॲड करतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुमची इमेज काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर प्रॉपर सेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे बघू शकता। ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला प्रॉपर सेट करण्यासाठी काय करायचं आहे की इमेज लेअर सिलेक्ट करून म्हणजेच अशा प्रकारे बघू शकता आपल्याला इमेज लेअर सेट करायचं आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत आपल्याला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर मीही अशाच प्रकारे इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतोय। तुम्हीही अशाच प्रकारे काय करायचं आहे शेवटपर्यंत इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। बघू शकता प्रॉपर आपण इमेज लेअर ॲड केलेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की स्टार्टिंगला येऊन ही जी PNG आहे ते आपल्याला लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची। बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की परत पुढे येऊन बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे 6.6 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेली आहे ती अशा प्रकारे राहणार आहे। ती ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला आपल्याला बघू शकताय त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे की पहिला इमेज लेअर आहे तो आपल्याला याला मूव्ह ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी इमेज लेअर प्रॉपर अशा प्रकारे बाहेर घ्यायचा आहे। बाहेर घेतल्यानंतर एक प्लस की देऊन थोडंसं पुढे येऊन एकदा प्लस की देऊन इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आहे इमेज लेअर प्रॉपर पहिल्यांदा बाहेर घ्यायचा आहे प्लस की द्यायचं आहे आणि थोडंसं पुढे येऊन अशा प्रकारे इमेज लेअर सेट करायचे। बघू शकता अशा प्रकारे म्हणजे काय होणार आहे याला ॲनिमेशन येणार आहे आणि अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला इथं दिसून येणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत याला ॲनिमेशन द्यायचं आहे। ॲनिमेशन देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर प्रॉपर एका साईडला करून घ्यायचं आहे आणि ॲनिमेशन की द्यायची आहे आणि थोडंसं पुढे येऊन परत ॲनिमेशन एकदा की द्यायची आहे आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। इथं मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत ॲनिमेशन देतोय, तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत ॲनिमेशन द्यायचं आहे। याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर मी हे अशा प्रकारे शेवटपर्यंत कॉम्बिनेशन इफेक्ट देतोय, तुम्ही अशा प्रकारे द्या आणि आपण भेटूया हा इफेक्ट झाल्यानंतर। तर बघू शकता 6.6 पासून आपण ॲनिमेशन इफेक्ट दिलेला आहे किंवा मूव्ह ॲनिमेशन आपण दिलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे खाली तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे PNG दिसते। तर त्या PNGच्या खाली हे इमेज आपल्याला लॉंग प्रेस करून सेट करायचे। त्यासाठी काय करायचं इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे खाली स्क्रोल करत आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला शेवट म्हणजे अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे म्हणजे इथं आपल्याला काय करायचं इमेज लेअर या PNGच्या खाली बघू शकता अशा प्रकारे वरती आपल्याला इथं काहीतरी इमेज आहे तो आपल्याला काय करायचं बॅक बघू शकता अशा प्रकारे। तर ॲनिमेशन इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे खाली जाऊन तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे PNG दिसतात। तर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घ्यायचे। वरती घेतल्यानंतर यावर ज्या लेअरिक्स PNG आहेत ते आपल्याला अशा प्रकारे एक एक करून काय करायचं आहे वरती घ्यायचं म्हणजे इमेजवरती प्रॉपर अशा दिसून येतील।
बघू शकता प्रॉपर आपण इथं इमेजवरती घेतल्यानंतर याचं कॉम्बिनेशन इथं युनिक असं दिसून येणार आहे. तर आपल्याला प्रत्येक इमेजवरती वापरल्या जाणारे ज्या PNG आहेत, ज्या लिरिक्स PNG आहेत, ते आपल्याला वरती घेऊन यायचे आहेत, जे इमेजवरती प्रॉपर असं लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपण PNG वरती आणल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे ते बघू शकता. इथं तर आपलं ॲनिमेशन झालेलं आहे. स्टार्टिंग लाईन तुम्हाला इथं ही PNG दिसत आहेत, त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता 2 इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला काय करायचं, कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिला इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे आणि एक इमेज मध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेज लेअरला परत एकदा पेस्ट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे हा इफेक्ट एकाड पेस्ट करायचा आहे. त्यानंतर बघू शकता याचं युनिकनेस कॉम्बिनेशन या इफेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. अशा प्रकारे इथं आपण इफेक्ट केलेला आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर तोही इथं आपल्याला बीटमार्कला येऊन सेकंड नंबरच्या इमेज लेअरला पेस्ट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे होऊ शकतं. सेकंड नंबरच्या इमेज लेअरला पेस्ट केल्यानंतर इथे आपल्याला एक इमेज लेअर एक सोडून त्याला इफेक्ट पेस्ट करायचे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करा.